सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। तेजोमय युवा प्रतिष्ठान श्री मलंगड परिसर पक्षातर्फे 2025 शैक्षणिक परीक्षण याचे आयोजन शनीश्वर मंदिर करवले तालुका अंबरनाथ येथे करण्यात आले आहे। हे करण्यामागचा उद्देश असा की तळातळातील गोरगरीब आणि या पंचक्रोशीतील या नानाविध अशा 10वीच्या शालांत परीक्षेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना होत असलेल्या 10वीच्या शालन व परीक्षेत सुबक सुलभ आणि अतिशय उत्तम या श्रेयासाठी त्यांना लागणारे मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही मुंबईपासून ते पुण्यापर्यंत सर्व अशा विषयांमध्ये पारंगत असलेल्या वाचकांना व्याख्याते म्हणून बोलावले आहे आणि स्त्री सक्षम व इंग्रजी असेल अशा विषयांवर किंवा गणित असेल या विषयांवर मुलांना चांगल्या प्रकारे कसे सामोरे जाता येईल, मुलांच्या मनात परीक्षेप्रती असलेली भीती कशी नष्ट होईल यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे। त्यासाठी या पंचक्रोशीतल्या विद्यालयाने खूप मोठं सहकार्य केलं आहे। सोबतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिस्तीचं दर्शन आणि अभ्यासवृत्तीचं दर्शन आम्हाला या कार्यक्रमातून दिलेलं आहे। आमचं तेजोमय युवा स्थान यातील सर्व मंडळी अतिशय हिरिरीने काम करत आहेत। तेजोमय युवा प्रतिष्ठान श्रीमलंगड परिसर ह्या संस्थेतर्फे आमच्या श्रीमलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 2025 आयोजन केलं आहे। आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की तळागाळातल्या गोरगरीब आणि या पंचक्रोशी या नानाविध अशा विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना हो घातलेल्या या 10वीच्या शालांत परीक्षेत सुलभ आणि अतिशय उत्तम यश मिळावं यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणूनच आम्ही या मुंबईपासून ते पुण्यापर्यंतच्या सर्व अशा विषयामध्ये पारंगत असलेल्या शिक्षकांना व्याख्याते म्हणून बोलावल्या आणि विविध विषयांवर मग इंग्रजी असेल, विज्ञान असेल किंवा गणित असेल या विषयांवर मुलांना चांगल्या प्रकारे सामोरे कसं जाता येईल, मुलांच्या मनातली परीक्षेप्रती असलेली भीती एक कशी नष्ट होईल यासाठी आमचा छोट्याखानी केलेला एक प्रयत्न आहे आणि त्यासाठी या पंचक्रोशीतल्या विद्यालयाने खूप मोठं सहकार्य केलं आहे। सोबतच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिस्तीचं दर्शन आणि अभ्यासवृत्तीचं दर्शन आम्हाला या कार्यक्रमातून दिलं आहे। आमची तेजोमय युवा प्रतिष्ठान यातली सर्व मंडळी ही अतिशय हिरिरीने काम करत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।